नागराजचं खरं रूप येणार प्रेक्षकांसमोर. इकडे काव्याला कोणाचा तरी फोन येतो म्हणून ती बोलण्यासाठी बाहेर येते. तेव्हा तिला ऐकायला येते की हा नागराज कोणाला तरी फोनवर बोलत असतो की हिच्यावर लक्ष ठेवणार का, नीट आणि पळून जाऊ देऊ नका, हातपाय बांधून ठेवा तिचे आणि व्हिडिओ करून मला पाठवा. नागराज फोन ठेवतो. काव्या सगळं बोलणे ऐकते आणि हळूच आत जाते. दुसरीकडे काव्या हीच गोष्ट सखीला पण सांगते. त्यानंतर नागराज त्या सुमनचा व्हिडिओ पाहत असतो तेव्हा त्यामागे भूमी तिळगुळ घेऊन येते. नागराज बरोबर भूमी सुद्धा तो व्हिडिओ पाहते. तेव्हा भूमी म्हणते सुमन काकू. तेव्हा नागराज मागे वळून बघतो आणि तेव्हा कुठे सुमन असं म्हणतो. तेव्हा भूमी त्याचा गेम करते आणि त्याला म्हणते अहो तसं नाही, सापडतील सुमन काकू असं म्हणते. हे घ्या तिळगुळ आणि सगळ्यांशी गोड बोला असं म्हणून ती तिथून निघून जाते. त्यानंतर ह्या तिघी काव्या, भूमी आणि सखी एकत्र येतात आणि प्लॅन करतात की ही गोष्ट आपल्याला सायली आणि अर्जुनला सांगायची आहे. त्याचबरोबर आपल्याला नागराजकडून सुमनचा व्हिडिओ काढून पण घ्यायचा आहे. सखी नागराज जवळ जाते आणि म्हणते की काका माझा फोटो काढा ना तुमच्या मोबाईलवर. त्याच वेळी काव्या आणि भूमी तिकडून पळत येतात. काव्या सखीला म्हणते तू पोज दे, मी तुझा फोटो काढते. पण काव्या फोटो न काढता सुमनचा व्हिडिओ शेअर करत असते. आता पुढे अर्जुन आणि सायलीला सुमन सापडते का किंवा शेअर केलेला व्हिडिओ हा नक्की शेअर होतोच का हे कमेंटमध्ये नक्की सांगा.